परतवाडा अंजनगाव महामार्गालगत पथरोड येथील रवींद्र खाजुने शेतकऱ्याच्या शेतघराला शुक्रवारच्या रात्री लागलेल्या भीषण आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। प्राप्त माहितीनुसार पथरोड गावाला लागून विदर्भ केला सप्लायर्सच्या कोल्ड स्टोरेजच्या पाठीमागे खाजुने यांच्या शेतात शेतघर आहे। आगीत जळून खाक झालेल्या शेती साहित्यात 3 सुचार संच, 200 पाईप, ठिबक संच, दुचाकी, रासायनिक खते, गुरांचा चारा, कीटकनाशके, हळद बेन, 4 क्विंटल कांदा बियाणेसह तयार केलेली हळद व नुकताच तयार झालेला 40 टन कांदा, 2 विद्युत जनित्र इत्यादींचा समावेश आहे। कर्तव्यदक्ष अग्निशमन दल महसूल विभागाचे तलाठी पोलीस घटनास्थळी त्वरित दाखल झाले। संबंधित विभागाने केलेल्या पंचनाम्यात एकूण नुकसान 23,14,000 रुपये असल्याची माहिती तलाठी बलिराम देवकते यांनी दिली। या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच हेड कॉन्स्टेबल हेमंत येरखडे यांनी अग्निशमन दलास सूचना दिली। ठाणेदार मनोज चौधरी यांच्यासह ठाणेदार शिवशंकर खेडेकर, अमरलाल कासदेकर, गोरेलाल चिमोटे घटनास्थळी हजर झाले। दर्यापूर अचलपूर येथील अग्निशमन दलाच्या बंबांनी आग नियंत्रणात आणली। आगीचे कारण नेमके कळू शकले नाही। प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटने आग लागली असल्याचं सांगण्यात येत आहे। आग वेळेतच नियंत्रणात आली नसती तर इकडे कोल्ड स्टोरेज व वस्तीतील घरांना आग लागली असती। गत महिन्यापूर्वी पथरोड येथे लागलेल्या आगीत 2 घरे जळाली। अंजनगाव अग्निशमन दलाचा बंब नादुरुस्त असल्याने पथरोड पासून हाकेच्या अंतरावर असलेली गाडी पोहोचू शकत नसल्याने 40 किलोमीटर दर्यापूर व 20 किलोमीटर अंतरावर असलेले परतवाडा येथून बंब येत असल्याने आगीचे स्वरूप वाढून जास्त प्रमाणात फैलाव होऊ शकतो। तरी संबंधितांनी अंजनगाव अग्निशमन दलाचे वाहन त्वरित दुरुस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिक करीत आहे। पंकज साबूसह नितेश दुबे, विदर्भ न्यूज, पथरोड।